गुलाबाच्या पाकळ्या जशा उलगडाव्या आणि त्याचा सुगंध हा अगदी चहूकडे पसरवावा, तसंच कोकणातील काही गावांचं आहे. या गावात निसर्गदेवतेनं भरपूर सौंदर्याचा वर्षाव केला आहे. अहो, नुसतं इथं सौंदर्य नाही, तर इथली साधी जीवनपद्धती, परंपरा हे सगळ्यांनाच आपलंसं करून ठेवते. नमस्कार मित्रांनो, हे आहे कोकणातील तळवली हे गाव. चला तर मग मंडळी, आपण इथलं जगणं अनुभवूया. इथली माती, इथली माणसं, इथली जगण्याची जी कला आहे, ज्याला आपण आर्ट ऑफ लिव्हिंग असं म्हणतो, ते अनुभवूया. नमस्कार मित्रांनो, समर्थ गांबाटे युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण आलो कोकणातले आजूबाजूला निसर्गाचं वातावरण आपण बघितलं ना, तुम्हाला सगळ्यांना इथलं कोकणाचा एक खास होईल, कोकणात आल्यासारखं वाटेल. तर इतकी जैवविविधता, इथली झाडी झुडपे ही सगळ्यांनाच लक्षात येतात की हा इथे कोकण आहे. आणि महाराष्ट्रातलं एक अप्रतिम निसर्ग ठिकाण हे कोकण आहे आपलं. आज सह्याद्रीच्या परिसरात तुला तर इथली जैवविविधता आपल्याला दिसून येते. इथलं लोकांचं राहणीमान, इथलं सर्व इथली जैवविविधता ही सगळ्यांना आकर्षित करून देते. आता अमेझॉनच्या थोड्यात जरी तुम्ही गेलात तरी इतकी जैवविविधता भेटणार नाही. तिथली एकाच प्रदेशात तिथल्या सह्याद्रीत, तिथल्या निसर्ग अरण्यात जर फिरलात तर अनेक झाडे झुडपे, अनेक ठिकाणं ही इथल्या निसर्गातील जैवविविधतेची आपल्याला जाणीव करून देतात. या जन्मावर, या जगण्यावर सतदा प्रेम करावे. चंचल वारा या जलधारा, भिजली काळी माती, हिरवे हिरवे प्राण तशीही रुजुनी आल्या पाती. फुले लाजरी बघून कुणाचे, हळवे ओट स्मरावे. या जगण्यावर, या जन्मावर सतदा प्रेम करावे. रंगांचा उडनिया पंखा, सांज कुणीही केली, काळोख्या दारावरती नक्षत्रांच्या वेली. सहा ऋतूंचे सहा सोहळे, सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे. या जगण्यावर, या जन्मावर सतदा प्रेम करावे. बायाच्या चिमण्या ओठातून हाक बोबडी येते, बायाच्या चिमणा ओठातून हाक बोबडी येते. वेलीवरती प्रिय प्रियेचे जन्म फुलांनी घेते, वेलीवरती प्रिय प्रियेचे जन्म फुलांनी घेते. नदीच्या काठी साजण्यासाठी गाणे गात झुरावे, नदीच्या काठी साजण्यासाठी गाणे गात झुरावे. या जन्मावर, या जगण्यावर सतदा प्रेम करावे. या ओठांनी चुंबन घेई हजारदा ही माती, या ओठांनी चुंबन घेई हजारदा ही माती. अनंत मरणे झेलून यावी इथल्या जगण्यासाठी, अनंत मरणे झेलून यावी इथल्या जगण्यासाठी. इवल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे. या जन्मावर, या जगण्यावर सतदा प्रेम करावे. डुंगावरच्या झऱ्यावरती मारलेली डुबकी आठवल्यावर असं वाटतं, या साला उगाच मोठे झालो. लहानपणीच्या आठवणी मी कोकणातच ठेवून आलो. आम्ही पोरटोरं जायचो सर्व पोहायला. क्षणात बालपण आठवल्यावर हात माझे लागले डोळ्यातील अश्रू सावरायला. म्हणून आलोय कोकणात इथलं जगणं अनुभवायला. पुन्हा एकदा कोकण जगायला, पुन्हा एकदा कोकण जगायला. आज जगभरात उष्णतेची लाट पसरली आहे. थंड हवा देणाऱ्या मशीन्स, ज्याला आपण AC असं म्हणतो, त्या तर दिवसेंदिवस महाग होत चालले आहेत. काही जण तर विसावा घेण्यासाठी एका दिवसासाठी ट्रिप म्हणून माथेरानसारख्या थंड हवा देणाऱ्या ठिकाणांना भेट देत आहेत. पण आम्ही कोकणकर या निळाशार आणि शुद्ध पाण्यात उडी मारून जीवनाचा एक वेगळा विसावा घेत आहोत, एक वेगळा आनंद घेत आहोत. सध्या कोकणात दसऱ्यानिमित्त ही भात कापणी चालू आहे. पूर्वीपेक्षा तरी आत्ता तरी या शेतीचं प्रमाण सध्या ते कमी झालेलं आहे. पण माझ्या लहानपणी मी जेव्हा बघितलं ना, त्यावेळी डोंगर उताराचा जो काय भाग होता त्या भागात देखील शेती केली जायची. नाचणीचं पीक प्रामुख्याने अशा डोंगर मी हा सांगेन प्रकार तुम्हाला, आणि ते मी पाहिलं आहे. आणि कोकणात जी काही शेती आहे ती पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने केली जाते. आम्ही प्रामुख्याने 2 पिकं घेतो. पहिलं म्हणजे भात आणि दुसरं म्हणजे नाचणी. भात हा असं पीक आहे, भाताला सर्वात जास्त पाण्याची गरज असते. त्याच्यामुळे जो कोण पाण्याचा भाग आहे त्या पाण्याच्या भागामध्ये भात शेती केली जाते.
पण नाचणी त्याच्या उलट आहे. नाचणी ही डोंगर उतारावरती ज्या ठिकाणी कमी पाण्याचा भाग आहे, कमी पाण्याचा भाग आहे अशा ठिकाणीच दिलेली आहे. आणि जर नाचणीला प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडला किंवा जास्त पाण्याचा भाग मिळाला तर नाचणीचं पीक ही नाचण्याची शक्यता असते. आणि भात झोडणीचा जर दोन्ही पिकांमध्ये जर भात जी काय झोडणी असेल, नाचणी झोडणी असेल किंवा भात झोडणी, याचा प्रकार थोडा वेगळा आहे. भात हे सरसकट पूर्णपणे कापून घरी आणून त्याला जोडले जाते, पण नाचणीचा उलट आहे. नाचणीला पूर्ण जे वरचा जो फळाचा मेन भाग आहे त्या फळाचा मेन भाग कापून त्याला घरी आणून त्यानंतर त्याला जोडलं जातं. अशी ही कोकणातील जी भात आणि नाचणीची झोडणीचा हा जो प्रकार आहे हा प्रकार केला जातो. आणि हा प्रकार हा एका खळ्यामध्ये केला जातो. खळ हे शेतीचा भाग, असा जो भाग आहे जिथे कापलेला आहे भात त्या ठिकाणी एक खळ तयार केलं जातं. हे खळ मी तुम्हाला थोड्या वेळा दाखवेनच. पूर्वीपासून चालू असलेली ही आहे भात कापण्याची एक पारंपरिक पद्धत. सुरुवातीला विळ्याच्या साह्याने भात कापून त्याला एका पेंडीमध्ये बांधलं जातं. पेंडी म्हणजेच काय तर कलेक्शन ऑफ द राईस प्लांट. आणि त्यानंतर पेंडीचे अशा प्रकारे कलेक्शन करून त्याला घरी किंवा खळ्याच्या ठिकाणी आणलं जातं. घरापासून काही अंतरावर अशा प्रकारे खळी बांधली जातात. याला खळ असं बोलतात. या खळ्याचा वापर करून आपण भात जोडू शकतो. भात जोडून झाल्यानंतर भाताचा जो पेंडा तयार होतो त्या पेंड्याचा वापर गुरांसाठी चारा म्हणून केला जातो. आणि तो पेंडा अशा प्रकारे उन्हात सुकवून त्याला गुरांना खाद्य म्हणून त्याला दिलं जातं. मित्रांनो, जेव्हा आपण कोकणात गावी फिरत असतो त्यावेळी सायंकाळचा फेरफटका नक्की मारा, कारण सायंकाळी हे जे विहंगमय दृश्य दिसतं. आत्ताच नुकताच इथे पाऊस पडून गेलेला आहे आणि पावसानंतर जे काही वातावरण इथलं झालं आहे ते अक्षरशः एक रम्यदायक वातावरण झालेलं आहे. सूर्याची जी किरणं आहेत ती त्यानंतर आलेली आहेत आणि त्या किरणामुळे एक गाव एक साजेसा दिसतोय. त्याचंच आपण दृश्य बघू शकता. नक्की गावात जर आलात तर सायंकाळचा हा फेरफटका रस्त्यावरती, मोकळ्या रस्त्यावरती नक्की मारा. इथली जी हवा आहे, इथली जी छानपैकी हवा आहे ती आल्हाददायक आपल्याला वाटतं, मन प्रसन्न होतं. खरंच त्या कवीनं खूप छान लिहिलंय. 6 ऋतूंचे 6 सोहळे, इथे भान हरावे या जगण्यावर या जन्मावर श्रद्धदा प्रेम करावे. 6 ऋतूंचे 6 सोहळे अनुभवणं म्हणजेच कोकण. शहरात असेल पैसा पण जगण्याचं खरं समाधान हे माझ्या गावातच आहे. जबाबदारी भाग पडते हो गाव सोडायला, नाहीतर कोणाला आवडतं स्वतःचं घर सोडून राहायला. आज मित्रांनो दसरा आहे आणि दसरा जर तुम्ही शहरी भागात बघितला असाल, मुंबई किंवा पुण्यासारख्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये, तर दसऱ्याला कंपन्यांची ज्या मोठमोठ्या IT कंपन्या आहेत त्या त्यांचे लॅपटॉप्स असतील किंवा इतर कम्प्युटर्स असतील किंवा इतर जी त्यांच्या वस्तू आहेत त्यांची पूजा करतात. त्याचप्रमाणे कोकणातील ग्रामीण भागातील इथला शेतकरी देखील त्यांच्या ज्या दैनंदिन जीवनाला लागणाऱ्या वस्तू आहेत या वस्तूंची पूजा करतो. शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू आहेत, कारण या वस्तूंनाच तो देव मानतो आणि या वस्तूमुळे त्यांच्या घरात धान्य येतं आणि तेच खरं उत्पन्न आहे. हे उत्पन्न म्हणून या वस्तूंची दसऱ्यानिमित्त पूजा केली जाते. या बघू शकता आपण, ही हत्यारं आपण लागलेले आहेत. कोयती आहे, खणती आहे आणि त्यानंतर ही वेळी आपण पाहू शकता. आणि बाजूला देवार आहे आमचा आणि देवाराच्या बरोबर समोर या हत्यारांची पूजा केली जाते. आणि त्यानंतर हे जे पाहतोय आपण याला नवं असं बोलतो दसऱ्याला. जे आपण वर्षभरात जे काही पिकवतो धान्य, त्या धान्य आता कापणीला आलेलं असतं आणि कापल्यानंतर हे आपण बघू शकतो.
देवी चामुंडेश्वरीच्या महिषासुराशी झालेल्या युद्धाच्या आदल्या दिवशी आयुधाची पूजा करण्यात आली होती. आता ही आयुधा म्हणजे काय, तर अवजारे किंवा शस्त्र अशी आख्यायिका त्यावेळी सांगण्यात आलेली आहे. म्हणून या पूजेला आयुधा पूजा असे म्हणतात. आपणच आपल्या दररोज वापरल्या जाणाऱ्या संसाधनामध्ये, वस्तूंमध्ये परमात्मा पाहण्याचा प्रयत्न या पूजेमार्फत आम्ही करतो. आपण कोणतंही काम करताना त्या संसाधनाला जो नमस्कार करतो ना, आणि ती जी सुरुवात करतो, हीच आपली संस्कृती आणि त्या वस्तूची हीच कृतज्ञता आपण व्यक्त करत असतो.